कडे तो गिरवतोय खरतर क्लबच्या माध्यमातून. अलीकडच्या काळामध्ये फिटनेस वरती भरपूर सारा लक्ष दिलंय, कारण क्रिकेटमध्ये मेंटल टफनेस बरोबर फिजिकल फिटनेस महत्वाचा आहे आणि फिजिकल फिटनेस वरती लक्ष दिलंय. येस, नौशाद शेख साठी कॅश प्राइज झालाय. जर नौशाद शेखने या मॅच मध्ये झेल घेतला तर सागर भोईर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि परेश वेकंडे यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज. तब्बल 700 रुपयांचा कॅश प्राइज झाला झेल साठी. तर इथे झेलला महत्व आलेलं आहे. झेलला कॅश प्राइज झाला सागर भोईर साहेब आणि परेश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून. तब्बल 500 आणि 200 रुपयांचा कॅश प्राइज झाला. सामना सुरू करा लगेच. पप्पू 11 तसंही टीम. आपल्याला वेळ असेल आपण एक्स्ट्रा वेळ घेऊ नका प्लीज. भरपूर सारा वेळ घेतला जातो. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष द्या. 3 षटकांची मॅच असेल. ऑफिशियल पंच आपल्याला विनंती असेल थोडंसं लक्ष ठेवा, कारण जो संघ उशीर करेल त्या संघाला आपण जरूर दंडित करू शकता. तुमच्याकडे नियम आहेत. यस, इथे आपण पाहिलं गेलं तर यस अख्तर शेख इन ऍक्शन आता पाहायला मिळेल या मॅच मध्ये. येस, 10 मिनिटांचा वेळ असेल याची नोंद घ्यायची. दोन्ही पंच टायमर आपण ऑन करूया. टायमर ऑन असेल. आपण पाहूयात 4 वाजून 49 मिनिटांनी पहिलाच बॉल शरीरावरती टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे तर 9 सेकंडला फेकी केली आहे बॅकअप साठी क्षेत्ररक्षक. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं अचूक नेम झाला असता फलंदाजाचा गेम. जर तर किंतु परंतु इफ अँड डोंट या गोष्टींना इथे महत्व नाहीये या मॅच मध्ये. आता पाहिलं तर पहिला बॉल सिंगल मिळाली आहे. आता स्ट्रायकर एंडला आघाडीचा अष्टपैलू आणि या संपूर्ण स्पर्धेमधला आजच्या दिवसामधला इन्फॉर्म बॅटर स्ट्रायकर एंडला अजित पाहायला मिळतोय. फटका फसला, मिस टाइम. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. हो कॅच ड्रॉप झालाय. इथे चूक झाली आहे. चूक महाग पडेल पप्पू 11 दसई संघाला. युवा क्षेत्ररक्षकाच्या हातामधून कॅच धरतीला दान झालाय आणि त्यानंतर धावपलकावरती धावसंख्येमध्ये सुद्धा बदल झालाय. जिथे विकेटच्या खात्यामध्ये बदल होणं गरजेचं होतं तिथे आता बदल धावांच्या अकाउंट मध्ये बदल झालाय, कारण धावपलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 2 या आकड्यांवरती. पुन्हा एकदा लाफ्ट केलाय, आणखीन एकदा जाळ टाकलंय. पुन्हा एकदा पाहूयात आणि या जाळ्यामध्ये खेळाडू अडकेल का. येस, जाळ्यामध्ये खेळाडू अडकलाय. इम्रान शेख बॉलच्या खाली पकडला गेला. प्रतिम कॅच. फलंदाज झालाय बाद. फलंदाज तंबुयाच्या आश्रयाला. धन्यवाद जय. इथे पाहायला गेलं तर विकेट मिळाली आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर पुन्हा एकदा जाळ टाकलं आणि त्या जाळ्यामध्ये खेळाडू बाद झाला. अगदी दिनेश स्वस्तामध्ये बाद झालाय. दिनेश जास्त काही करू शकलेलं नाही या मॅच मध्ये. पाठीमागील मॅच मध्ये बॅटिंग मध्ये दमखम दाखवलं तर या मॅच मध्ये लवकर तंबूचा आश्रयाला परतला. नवीन बॅटर कल्पेश स्विच हिटचा प्रयत्न केलाय. गोलंदाजाने खूप चांगला बॉल टाकला. बॅटरला ओळखलं, बॅटरला रीड केला आणि बॅटरच्या माइंडसेट सोबत खेळला. इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. आपण नक्कीच आपण चेक करूयात. अगदी पाहिलं गेलं तर थर्ड अंपायर जरूर चेक करतायत. Yes, it's fair ball. टोटल 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 गडी बाद झालेत. 2 धाबा झालेत. 1 गडी बाद झालाय. आधीने काय बॉल टाकलाय. अक्षरशः बॅटरच्या माइंडशी खेळलाय. गेम खेळलाय बॅटरच्या माइंडचा. हो आणखीन एक चांगला बॉल. अगदी वेगवान बॉल. या बॉलवरती टप्पा थोडासा पुढे ठेवला.
गुडलँड वर स्पॉट वरती बॉल टाकलाय. बॅटरच्या माइंडची प्रत्येक बॉल वरती खेळतोय. प्रत्येक बॉल त्याच्याकडे आहे. अगदी पाहिलं गेलं तर वेगवान बॉल आहे, कट्टर आहे, गुडलँडचा बॉल आहे. त्यानंतर जर पाहिलं तर स्लोवरचा बॉल सुद्धा त्याच्याकडे नक्कीच चांगला पाहायला मिळतो. 5 बॉलचा खेळ संपला. एकडे बाद झाला आणि 2 धावा धावपलकामध्ये शेवटचा बॉल. हो 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 हो, आणखीन एक दर्जेदार बॉल, आणखीन एक दर्जेदार बॉल. इथे षटकाची समाप्ती झाली आहे. 1 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि टोटल धावसंख्या धावपलकावरती आहेत त्या म्हणजेच 2 धाबा 1 गडी बाद. तब्बल 3 मिनिटांचा कालावधी पहिल्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये वापरला गेलाय. पप्पू इलेव्हन दसई संघाने 7 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असेल. आता आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज वापरला जाणार? अख्तर आहे पर्याय, नौशाद आहे पर्याय. आता या पर्यायामधून एक पर्याय निवडायचा आहे. या पर्यायामधला कोणता पर्याय सर्वोत्तम पर्याय मैदानाच्या आतमध्ये वापरला जातोय? नौशाद गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. मुंबई संघाला रिप्रेझेंट करतोय. लेवल एचं क्रिकेट तो खेळतोय. अनेक स्पर्धेमध्ये त्याच्या खेळाचं प्रात्यक्षिक आपण पाहिलंय. खरं तर नवी मुंबई संघाला रिप्रेझेंट करणं नॉट इज खरं तर संपूर्ण मुंबई जवळपास आपण पाहिलं तर करोडो लोकसंख्येमधला 12 खेळाडूमध्ये 11 खेळाडूमध्ये खेळणारा हा खेळाडू आज दसई गावाला बिलॉंग करत असताना संपूर्ण मुंबईच्या संघाला अगदी पाहिलं तर रिप्रेझेंट करत असताना आपण लेदर बॉल क्रिकेटमध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे. मनाची इच्छाशक्ती अगदी पाहिलं गेलं तर खूप चांगली इच्छाशक्ती याची पाहायला मिळते. मन अजूनही हरलेलं नाही आणि मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये कॅप्टन मुसा शेख यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बोलवलं गेलं. नौशाद शेखला आमंत्रित केलं गेलं. पहिला बॉल अगदी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. हो, पुन्हा एकदा बॉल टाकला. इथे क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या पाठीमागे. केतनने बॉल अडवलाय. केतनने बॉल आतमध्ये थांबवलाय, स्टॉप केलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर बॅटरला संधी दिलेली नाहीये. कोणत्याही धाब्याची संधी इथे मिळालेली नाहीये. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आदित्य चांगली केली. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नौशादने चांगली गोलंदाजी केली. पहिला बॉल अप्रतिम हाताला गेला. टप्पा पुन्हा एकदा चेंज केलाय. इथे पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप सुपर फास्ट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो नशिबाचा 4 चौकार. 6 धाबा धावपलकावरती आहेत. एक गडी बाद झाला. अनिलने चांगले प्रयत्न केलेत. अनिलच्या बॉडी पासून थोडासा बॉल दूर राहिला आणि त्यानंतर बॉल अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचला. 6 धावपलकावरती. हाही बॉल आपण पाहिला तर चेंज केलाय. टप्पा पुन्हा एकदा चेंज केला. बदल इथे दाखवलं होतं, माहिती होतं. बॅटर बाहेर आलाय आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा बॅकअप द हँड बॉलचा वापर केला आणि बॉलचा टप्पा थोडासा पाठीमागे खेचला. नौशादने चांगला बॉल डिलिव्हर केलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल आतापर्यंत 4 धाबा धावपलकावरती खर्च करत असताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला बॉल आलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या पाठीमागे. अगदी पाहायला गेलं तर जहीर पाहायला मिळतोय. डीप साठी 30 या सर्कलच्या आतमध्ये जहीर पाहायला मिळाला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सिंगल पाहायला मिळते. ही फिडी आहे पप्पू इलेव्हन दसई संघाची. सुफियान झाला, जहीर झाला, त्यानंतर नौशाद झाला. तर मुसा शेख, अख्तर शेख, इम्रान शेख, यानंतर अनिल, यानंतरची ही तर युवा पिढी आहे जी पप्पू इलेव्हन संघाला बिलॉंग करणार आहे. पप्पू इलेव्हन संघाला पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये उंची प्राप्त करून देणार आहे. ही पुन्हा एकदा युवा पिढी मैदानाच्या आतमध्ये तयार करत असताना मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण पप्पू इलेव्हन दसई संघ पाहायला मिळतोय. 4 गडी बाद झाले. 7 धाबा धावपलकावरती आहेत. डेड बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं धावगतीमध्ये आपण पाहिलं तर अडथळा आला. त्यानंतर नौशादने स्वतःला थांबवलं, साबरला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तो पुन्हा एकदा सज्ज झाला. पुन्हा एकदा अडथळा नक्कीच पाहायला भेटूया. कारण लेदर क्रिकेट जेव्हा तुम्ही सातत्याने सराव करता तेव्हा तुम्ही करता धावगतीमध्ये अडथळा आला तर गोलंदाज नेहमीच स्वतःला थांबवतात आणि तेच पाहायला मिळालं. वेळी कोणत्या वेळी थांबायचं, कोणत्या वेळी पुढे जायचं कळलं तर आयुष्यामध्ये माणूस यशस्वी होतो आणि तेच आता नौशादच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावगतीमध्ये प्रॉब्लेम्स आले, थांबला तो पुन्हा एकदा तयार झाला. पुन्हा एकदा संधी प्राप्त केली. बॉलच्या खाली केतन आहेत. केतनने पकडला जाईल. इथे फलंदाज झालाय बाद. फलंदाजाची आणखीन एका विकेटचं पतन झालंय टीम नेरुली संघासाठी. डीजे
मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजे करण आहे. पाठीमागील मॅचचा सामन्याचा हिरो आहे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा हिरो बनण्याची संधी आली. आता या मॅच मध्ये हिरो बनणार का या मॅच मध्ये झिरो बनणार पाहायचं, कारण नाव कमवायला भरपूर वर्ष घासावं लागतं, भरपूर वर्ष घालवावी लागतात, पण क्रिकेटमध्ये नाव खराब करायला एक गोष्ट सुद्धा कमी पडते. या मॅच मध्ये करणचा पुन्हा एकदा इथे टॉपेश लागलाय. अनिल बॉलच्या खाली आहेत. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. अनिल कडून चूक झाली आहे आणि बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुकीला माफी नाहीये. चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 11 धावा खर्च झालेत. 2 गडी बाद झालेत. 11 धावा आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये अगदी महत्वाचं षटक, निर्णायक षटक, टार्गेट सेट करणारे षटक आणि डेथ ओव्हर आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये शहापूर तालुक्यातील एक अष्टपैलू यादीतील मोठं नाव अख्तर शेख गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. एनपी स्पोर्ट्सला बिलॉंग करणारा हा खेळाडू पप्पू 11 संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉडी पासून दूर टाकलाय. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. पहिली धाव वेगाने सूरज आहेत. बॉलच्या पाठीमागे फेकी केली नॉन स्ट्राइक रेंजला. बॉल दूरवरती राहिलाय. बॅकअप साठी 1, 2 आणि 3 खेळाडू बॅकअप साठी आहेत. संघ जेव्हा चांगल्या लेवलवरती खेळतो ना तेव्हा खेळ चांगला पाहायला मिळतो, क्वालिटी चांगली पाहायला मिळते. आणि पप्पू 11 संघासाठी बॅकअप साठी 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. आधी होता झहीर होता, त्यानंतर आपण पाहिलं तर जाबीर सुद्धा पाहायला मिळाला. हा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉडी पासून दूर. पुन्हा पंच वळतायत. पंच कळवतात आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. अबांतरचे एक धाव. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोवर बाउन्सरचा मारा केला. यस, सागर भोईर साहेबांच्या माध्यमातून नौशाद शेखने जर झेल पकडला तर 500 रुपये आणि परेश वेकंडे साहेबांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज पुन्हा एकदा लागू आहे. लॉफ्ट केलाय. ऑन साइडला खेचून मारलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा नशिबाचा 6 षटकार. रिप्ले पुन्हा एकदा पाहूयात योगेश टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून. सूरजचे एफर्ट्स पहा. शॉट आम्पूल केलेला फटका ताकद नव्हती. त्यानंतर पाहिलं तर अंतर सुद्धा मिळालं नव्हतं. त्यानंतर सूरजने जंप घेतली. जजमेंट चांगलं होतं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचला. हाही बॉल कमबॅक करणार आहे. तू मला ठोकणार तर मी तुला मैदानाच्या आतमध्ये रोखणार. इथे गोलंदाज अख्तर शेखने मैदानाच्या आतमध्ये रोखलंय बॅटर अजितला. या मॅच मध्ये अजितचा खेळ तितकासा आक्रमक पाहायला मिळाला नाही जितका पहिल्या 2 मध्ये आक्रमक पाहायला मिळाला. कारण 3 बॉल मध्ये आतापर्यंत 20 झालेत. तिसरं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची कड. अनिल बॉलच्या खाली आहेत. बॅटची कड घेतली आहे. इथे पाहायला घेतले तर बॅटची घेतली आहे कडा. गोलंदाज अख्तर शेखने शिकवलंय मैदानाच्या आतमध्ये. अजितला विकेटचा धडा. अजित बॅक टू डगआउट. चार बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मनोज आहे स्ट्रायकर एंडला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. कदाचित पंच कळवताय तिथे स्ट्राइक रोटेट नसेल, विकेटी नसेल आणि डॉट बॉल असेल. त्यामुळे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडचा बॅटर होता त्याला संधी मिळेल. अर्थातच मनोज या खेळाडूला संधी मिळेल. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला.
क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नियम बदलतात. हा खेळ आपण पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये लोकल टू ग्लोबल झालाय. गल्ली बदलला, देश बदलला, राज्य बदलला, नियम बदलले, स्पर्धा बदलली, नियम बदलतात. या स्पर्धेमध्ये आपण नियम पाहतो. एकदा बॅट किपरच्या हातामध्ये बॉल गेला तर आपण डॉट बॉल इथे घोषित केला जातो. हाही बॉल आतमध्ये आलाय का पाहावं लागेल. आणि यस, इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय का? यस. आणि इथे पाहिलं गेलं तर षटकाची समाप्त झाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच अगदी 20 धाबा. 21 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी पप्पू 11 दसई संघाला. चला नेक्स्ट मॅच, यानंतर मॅच होणार आहे ती म्हणजेच या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध अंबरजे या दोन संघाच्या दरम्यानची मॅच. चला बॉल द प्लीज कमेडी. ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून 21 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. पप्पू 11 दसई संघाला. चला सलामीची जोडी या लगेच विनंती असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मुस्तफा शेख उर्फ मुसा आणि दुसऱ्या बाजूला सूरज विसे उर्फ बुर्मा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. सलामीची जोडी आहे, आघाडीची जोडी आहे. जवळपास 10 वर्षापेक्षा जास्त या जोडीने एकत्र काळ गाजवलाय, एकत्र काळ घालवलाय. त्यामुळे भरपूर वर्ष पप्पू 11 संघासाठी सेवा बजावली आहे. या मॅच मध्ये एखादी पंढरीची वारी चुकेल पण या खेळाडूंची पप्पू 11 दसई संघाची जोडी चुकणार नाहीये. कारण मित्राची टोळ आणि डॉक्टरची गोडी जर मित्र असतील ना तर घ्यायची गरज पडत नाही. ते आता पाहिलं ना तर 21 धाबांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मुस्तफा शेख उर्फ डावकूर हाताचा खेळाडू. दुसऱ्या बाजूला शहापूर तालुक्यातील एक टेक्निकल बॅटर सूरज विसे आपल्याला नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. परिवर्तन हा क्रिकेटचा नियम आहे, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि नियमानुसार या मॅच मध्ये पुन्हा एकदा बदल केलेत. कारण पाठीमागल्या मॅच मध्ये पाहिलं ॲज अ बॅटर ॲज अ स्ट्रायकर एंडला सूरज विसे आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळाला. तर या मॅच मध्ये मुस्तफा शेख स्वतः स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो. पहिल्यापासून सुरुवात कशी होणार, पहिल्यापासून आक्रमण चढवलं जाणार का या मॅच मध्ये पाहायचं. पहिला बॉल 21 ची गरज असताना समोर मुस्तफा शेख. पहिलाच बॉल फटका फसलाय, अगदी गॅप मध्ये बॉल निघून चाललाय डीप फाईन लेगच्या दिशेला. इथे पहिल्या बॉल वरती पहिला चौकार. हो इलाका किसी का भी हो हमारा हमारे ही होगा. पहिलाच बॉल चौकार मारलाय. कालच परवाच रेकॉर्ड केलाय, परवाच या खेळाडूने बगवा चषकामध्ये रेकॉर्ड केलाय. 6 बॉल 6 चौकार मारलेत. 12 चषकामध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये पहिलाच बॉल 4 मारलेत
हो पुन्हा एकदा समोरचा बॉल मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून गई या जगात जो आमच्याशी लढेल तो दिसेल डायरेक्ट जगात. हे मैदान आहे ना, हे मैदान जर जंगल असेल ना तर या जंगलाचा राजा कोण बनणार, या जंगलाचा राजा कोण बनणार. जंगलामध्ये जर सिंहाला शिकार करायची असेल तर प्राणी घाबरतात आणि मैदानाच्या आतमध्ये मुसाला बाद करायची असेल तर गोलंदाज घाबरतात. आता गोलंदाज घाबरलाय का पाहावं लागेल, कारण पहिल्या बॉलवरती चौकार मारला, दुसऱ्या बॉलवरती षटकार मारला. 11 धाबांची गरज अजून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायची आहे, कारण पहिल्या बॉलवर तू पासून सुरुवात केली आहे. पहिल्या बॉल पासून एक पवित्रा घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. अटॅक आणि अटॅक मैदानाच्या आतमध्ये अटॅक सुरुवात झालाय. 2 बॉल 10 झालेत. गोलंदाज अजित वरती आक्रमण चढवलं गेलंय मुस्तफा शेख यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅट चिकट घेतले का पाहावं लागेल. पाठीमागे प्रश्नचिन्ह उभा राहिला होता, संधी निर्माण झाली होती, यष्टीरक्षकाकडून चूक झाली म्हणावं लागेल. नक्की बॅट होता की पाहायला गेलं तर यस बॅट होता, म्हणजे संधी होती. कॅच ड्रॉप झालाय, म्हणजे इथे मोठी विकेटला जीवनदान मिळालंय. मुस्तफा शेखला जीवनदान मिळालं. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर अगदी शांत डोक्याने सर्व गोलंदाजाची शहापूर तालुक्यामध्ये वाट लावणारा खेळाडू सूरज विषय आता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. शांत डोक्याने अगदी शांत, संत आणि शांत यामधला सूरज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 3 बॉल 11 झालेत, बनवायचे आहेत अजूनही जिंकण्यासाठी 15 मध्ये 10. सूरज विषय स्ट्रायकर एंडला इनसाइड आउट, लाजवाब शोक अगदी समोरच्या बाजूला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आणखी एक दर्जेदार चौकार. लाजवाब स्ट्रोक, काय फटका होता, रुबाबदार होता, झणझणीत होता, खणखणीत होता आणि 15 धाबा धावफलकावरती. 6 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. कमी गतीने टाकलाय, इथे फटका फसलाय पण 9 मासलांमध्ये बॉल आदळलाय. क्षेत्ररक्षणाची सजावट नव्हती, क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी. सूरज विषयाने ते क्षेत्र निवडलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर 5 बॉल मध्ये 16 झालेत. यस सूरज विषय तो खेळाडू आहे, 12 खेळाडू माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतोय, ज्याने 1 बॉल 8 धाबांची गरजेने सामना जिंकून दिला होता धडाकेबाज षटकामध्ये. समोरचा खेळाडू आहे अगदी लग्नाच्या आदल्या दिवशी सुद्धा मैदानावरती क्रिकेट गाजवणारा खेळाडू आहे मुस्तफा शेख. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. फुलटॉस सामना अगदी लेवल झालाय. 20 झालेत अजूनही 1 धाब्यांची गरज वाट पाहावी लागेल. 1 धाब्यांची गरज आहे आणि एका षटकामध्ये 20 धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेत. 12 बॉल आणि 1 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. पप्पू इलेबंद सही संघाला इलाका किसी का भी हो धमाका हमारा योगा. मैदान कोणाचंही असू दे, चर्चा मात्र पप्पू इलेबंद सही संघाची पाहायला मिळेल. तेच पाहायला मिळेल या मॅच मध्ये, कारण पहिल्यापासून अटॅक वापरला गेलाय. सूरज विषय नाही तेच सूत्र वापरलंय मैदानाच्या आतमध्ये. शांतता संयम इज इक्वल टू करेक्ट कार्यक्रम झाला या मॅच मध्ये, कारण 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 1 धाव. गोलंदाजी मार्क होती आहे ऋतिक. पहिला बॉल इथे सिंगल घेतली जाईल आणि सामना पाहूया सिंगल होते का कंप्लीट. आणि यस सिंगल कंप्लीट झाली आहे. सामना जिंकलाय पप्पू 11 दसई संघाने आणि कॉंग्रॅच्युलेशन पप्पू 11 दसई संघ. हार्डलक बॅडलक टीम नेरोली संघ. चला टॉस साठी या कॅप्टन लगेच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.